आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। दादरमधील बेस्ट बस अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचा आरटीओचा दावा। गाडीचे ब्रेक हे सुस्थितीत नसल्याचा चालकाचा दावा आरटीओनं फेटाळला, तर पोलिसांच्या शिफारसीनंतर चालकाचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। मोदींच्या कार्यकाळाच्या विक्रमासाठी मनसेकडून सिद्धिविनायक मंदिरामध्ये उपरोधिक पूजा, तर संदीप देशपांडे, स्वाती खोपकरांसह मनसे पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी पूजा। तर किती वर्ष पदावर राहिले यापेक्षा किती चांगली कामं केली आहेत हे महत्त्वाचं, मनसेचा उपरोधिक टोला। गोरेगावमधील मृणालताई गोरे ब्रिजच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप। 24 महिन्यात पूर्ण होणारं काम 8 वर्षांनी पूर्ण झालं। खर्च यासाठी 40 कोटींनी वाढला, मनसे नेते मंगेश देसाईंचा दावा। मुंबईतील फेरीवाल्यांना पडताळणीसाठी 26 जूनपर्यंत मुदत। आतापर्यंत केवळ 20,000 फेरीवाल्यांचीच पडताळणी पूर्ण, तर उर्वरित पात्र फेरीवाल्यांना तातडीनं पडताळणी पूर्ण करण्याचं डीएमसीचं आवाहन। मुंबईतील विहिरींचं पुनरुज्जीवन करण्यावर आता भर द्यावा। खड्ड्यांविषयक तक्रारींचे 24 तासात निराकरण करावे, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश। काँक्रिटीकरण पूर्ण झाल्यावर रस्त्यालगत आता त्या ठिकाणी राडारोडा हटवावा, असेही भिडेंचे निर्देश। दादरमधील सार्वजनिक वाहनतळाचा बीएमसी मॉडेल वाहनतळ म्हणून विकास करणार, तर मॉडेल पार्किंग नियम मोडल्यास 1 जुलैपासून दंडात्मक कारवाई होणार। मानपूरच्या एकता नगरमधील अतिक्रमणावर कारवाई, पालिकेकडून 14 एकरावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम, तर भंगार माफियानं या जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधकाम केल्याची माहिती। पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा निश्चित होणार, महानगरपालिका प्रशासनाचा शहर सुधारणा समितीसमोर हा प्रस्ताव।